नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात महत्त्वाची बातमी, सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी खुशखबर बघा. 15 ऑक्टोबरची सर्वात मोठी खुशखबर. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर. दिवाळीला आणखी एक गिफ्ट बघा. दिवाळीला आणखी एक गिफ्ट, त्याची घोषणा या ठिकाणी झाली आहे. आता हे गिफ्ट काय असणार आहे, लाडक्या बहिणींना काय महत्त्वाचे भेट जे सरकारने दिलेली आहे, काय गिफ्ट दिलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी स्वतः घोषणा केलेली आहे, लाडक्या बहिणींसाठी हे गिफ्ट दिले आहे. आता काय गिफ्ट आहे त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे. जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार नाही आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला काय गिफ्ट जे आहे ते सरकारने दिलेले ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो, पटापट व्हिडिओ लाईक करून टाका. पटापट लाईक करून टाका बरं. सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो पोहोचला पाहिजे. बघा, मोठी खुशखबर आहे. दिवाळीला आणखी एक गिफ्ट जे आहे ते मिळणार आहे, त्याच्याविषयीची महत्त्वाची माहिती या ठिकाणी घोषणा करण्यात आली आहे. काय गिफ्ट आहे, निश्चितच लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी या ठिकाणी असणारच आहे. थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. त्याच्यासाठी सर्वांनी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. लगेच आपण सुरुवात करूया. आणण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकतो बघा, महाराष्ट्र गव्हर्नमेंट एक्सटेंड्स KYC डेडलाईन फॉर लाडकी बहीण स्कीम बेनिफिशरीज. तर बघा, महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना KYC करणं राज्य सरकारकडून अनिवार्य करण्यात आलेले आहे. आता तुम्हाला KYC जे आहे ते अनिवार्य आहे. आत्ताच आपण पाहिलं, सप्टेंबरचा हप्ता सर्वांना मिळालेला आहे, बरोबर आहे. सप्टेंबरचा हप्ता सर्वांना आलेला आहे का, सर्वांना पैसे जमा झालेत का, एक वेळेस कन्फर्म करा बरं. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कन्फर्म करा, म्हणजे काय तर हो लिहून पाठवा. फक्त पैसे आलेले आहेत का सप्टेंबरचे, तुम्हाला हो लिहून पाठवायचं. सर्वांनी लिहून पाठवा. आता बघा, KYC करणं तुम्हाला अनिवार्य आहे. KYC पूर्ण केली नाही तर प्रति महिना दिले जाणारे जे 1500 रुपयांचं मानधन आहे ते तुम्हाला रद्द करण्यात येणार आहे, असं जाहीर करण्यात आलं आहे. म्हणजेच काय तर तुम्हाला जे काही 1500 रुपयांचं मानधन मिळतं, 1500 रुपयांची जे काही रक्कम मिळते तुम्हाला दर महिन्याला, ती तुमची बंद होणार आहे जर तुम्ही KYC केली नाही तर, असं सांगण्यात आलेलं आहे, जाहीर करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. आता पुढे बघा, महत्त्वाचं. त्यामुळं KYC करण्यासाठी राज्यातील लाडक्या बहिणींची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणजेच KYC करण्यासाठी झुंबड उडाली आहे. पण KYC करताना लाडक्या बहिणींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. सर्व्हर व्यवस्थित काम करत नसल्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना KYC करता येत नाही आहे, असे समोर आलेले आहे. त्यावर राज्य सरकारकडून काम सुरू असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. बघा, स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे या प्रोसेसकडे लक्ष ठेवून आहेत. KYCमध्ये लाडक्या बहिणींना ज्या काही अडचणी येत आहेत त्याच्या संदर्भातच्या मदत जी आहे त्या ठिकाणी केली जाते आणि ज्या काही अडचणी त्या सोडवण्याचं काम पण त्या ठिकाणी सरकारकडून सुरू असल्याची माहिती अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. त्याशिवाय 29 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना KYCसाठी मुदतवाढ दिलं जाईल असंही त्यांनी जाहीर केलं आहे. बघा, सर्वात मोठी खुशखबर आहे तुमच्यासाठी. सर्व लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. ज्या काही लाडक्या बहिणी आहेत, बघा काय खुशखबर आहे. 29 जिल्ह्यातील 29 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये, तर त्या महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांमधील ज्या काही लाडक्या बहिणी आहेत त्यांना KYC करण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार आहे. म्हणजेच काय, अगोदर 2 महिने मुदतवाढ होती, बरोबर आहे, त्याच्यामध्ये अजून काही दिवसांची मुदतवाढ तुम्हाला दिली जाणार आहे, असंही त्यांनी जाहीर केलं आहे. त्या ठाण्यामध्ये बोलत होत्या. KYC प्रॉब्लेम्स अँड सर्व्हर इश्यूज इन लाडकी बहीण स्कीम. बघा, राज्यातील लाडक्या बहिणींना KYCसाठी नोव्हेंबरपर्यंत मुदत राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे. राज्य सरकारने GR काढलेला आहे. GRच्या नुसार राज्य सरकारने जे आहे 2 महिन्यांची मुदत दिली आहे, पण आत्ता पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींना KYCसाठी 15 दिवसांची मुदत वाढवून देण्यात येणार आहे. बघा,
जे काही पूरग्रस्त भाग होता तर त्या भागातील 29 जिल्हे आपण पाहिलेले, ते 29 जिल्ह्यांची माहिती. तर या 29 जिल्ह्यांमध्ये म्हणजे बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडे पूरग्रस्त परिस्थिती त्या ठिकाणी होती का? पूरसदृश्य परिस्थिती त्यावेळेस होती का तुमच्याकडे? जर असेल तर तुमच्या जिल्ह्याला पण मुदतवाढ मिळणार आहे. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुमच्याकडे भरपूर पाऊस झाला आहे का? पूरसारखी परिस्थिती झाली होती का? तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. बघा त्यांनी सांगितलं 29 जिल्हे, त्या 29 जिल्ह्यांना मुदतवाढ दिली जाणार आहे 15 दिवसांची. ठीक आहे. आता बघा महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदितीताई तटकरे यांनी याबाबत ठाण्यात माहिती दिली. ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचा पदाधिकारी मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यास स्वतः मंत्री महोदय अदितीताई तटकरे उपस्थित होत्या. मेळाव्यानंतर त्यांनी KYC सर्व्हरमध्ये सुधारणा केल्या जात असल्याचंही सांगितलं. बघा KYCचं जे काही सर्व्हर आहे, आता तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम्स येत होते, तर त्याच्यामध्ये पण सुधारणा ज्या आहेत त्या केल्या जात असल्याचं त्यांनी सांगितले. लाडक्या बहिणींच्या KYCसाठी सर्व्हरमध्ये अनेक सुधारणा केल्या जात आहेत. दररोज जवळपास 4 ते 5 लाख महिला लाडक्या बहिणींची KYC प्रक्रिया होत आहे. बघा दररोज 4 ते 5 लाख लाडक्या बहिणी जे आहेत ती KYCची प्रक्रिया करत आहेत. आतापर्यंत अंदाजे 1,10,00,000पेक्षा जास्त महिलांची KYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बघा आतापर्यंत अंदाजे 1,10,00,000पेक्षा जास्त महिलांची KYCची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण झाली असून 2.5 लाखांपेक्षा अधिक महिलांची 90% प्रक्रिया पूर्ण झाली आहे. बघा आपण जर पाहिलं तर 2.5 लाखांपेक्षा अधिक महिलांची 90% प्रक्रिया जी ती पूर्ण झाली आहे. पूरग्रस्त भागात महिलांसाठी 15 दिवसांचा जो काही कालावधी आहे तो वाढवून घेणार आहोत असं देखील तटकरे यांनी स्पष्ट केलं. म्हणजे ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती होती, पूरसदृश्य परिस्थिती होती, त्या ठिकाणी 15 दिवसांची मुदतवाढ लाडक्या बहिणींना मिळणार आहे, वाढवून मिळणार आहे. म्हणजे नॉर्मली जर आपण पाहिलं तर 2 महिन्यांचा कालावधी तुम्हाला आहे, त्याच्यामध्ये हे 15 दिवस अजून वाढवून मिळतील ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती होती त्या ठिकाणच्या जिल्ह्यांना. ठीक आहे. आता बघा पुढे सोलापूर, धाराशिव, बीड, जालनासह राज्यातील अतिवृष्टी झालेल्या लाडक्या बहिणींना KYCसाठी 15 दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळणार आहे. महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्याशिवाय KYC भरण्यासाठी सर्व्हरमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. KYC करताना लाडक्या बहिणींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. कधी सर्व्हर चालत नाही तर कधी OTPच येत नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींचा मनस्ताप झाला होता. आता यावर राज्य सरकारकडून काम केले जात आहे. लवकरच यात सुधारणा होईल असं देखील स्वतः महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे. आता बघा महत्त्वाचं काय, आपण जर पाहिलं तर KYC तुम्हाला करायचीच आहे. ज्यांना ज्यांना आता याच्या पुढं पैसे हवेत, म्हणजे बघा हा जो काय हप्ता आहे तो सप्टेंबरचा हप्ता होता तो तुम्हाला दिलेला आहे, बरोबर आहे. आता आपण जर पाहिलं तर ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो ऑक्टोबरचा हप्ता अजून आलेला नाही आहे आणि ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी पैशांसाठी वेळ आहे, बरोबर आहे, वेळ आहे. कारण आपण जर पाहिलं तर आता दिवाळी येते आणि दिवाळी येत असताना सरकारने अजून कुठल्याही पद्धतीचा GR वगैरे काढलेला नाही आहे. त्याच्यामुळे दिवाळीमध्ये तुम्हाला पैसे वगैरे काय मिळतील असं अपेक्षा आपल्याला वाटत नाही आहे. पण महत्त्वाचं म्हणजे दिवाळीचा बोनस काय, दिवाळीचं गिफ्ट काय, तर बघा सर्व लाडक्या बहिणींना 29 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना किती 29 जिल्ह्यातील जेवढ्या लाडक्या बहिणी तेवढ्या लाडक्या बहिणींना मोठं गिफ्ट आहे. 15 दिवसांची मुदतवाढ तुम्हाला मिळणार आहे. कारण आपण पाहिलं सर्व्हर जे आहे ते चालत नाही आहे. सर्व्हर चालत नसल्यामुळे KYC होत नाही. KYC झाली नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही. त्याच्यामुळं तुम्हाला 15 दिवसांची मुदतवाढ मिळणार आहे. ज्या ठिकाणी पूरग्रस्त परिस्थिती होती अशा 29 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी 15 दिवसांची मुदतवाढ देण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे. म्हणजेच 15 दिवसांची मुदतवाढ त्या ठिकाणी त्या जिल्ह्यांमध्ये दिली जाईल आणि त्या लाडक्या बहिणींना KYC पूर्ण करता येईल. त्याच्या पुढं मग त्यांचे पैसे जे ते त्या ठिकाणी सुरू राहतील. आता बघा दिवाळीच्या बोनसच्या संदर्भात आत्ताच तुम्हाला सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे. ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो दिवाळीच्या नंतरच येईल असं त्या ठिकाणी वाटतं आहे आणि दिवाळीच्या निमित्ताने तुम्हाला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. हा महत्त्वाची गिफ्ट तुमच्यासाठी आहे. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.